तर नमस्कार मित्रांनो, आज मी निघालो मुरबाडमधून सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात जुने प्राचीन घाट म्हणजेच नाणेघाट या ठिकाणी वैशाखरे गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नाणेघाट फाटक या ठिकाणी आम्ही गाड्या पार्किंगला लावल्या। प्रत्येक गाड्यांचे पार्किंगचे चार्जेस स्क्रीनवरती दिलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता। पर्यटकांनी विविध सूचना आणि नियमांचे पालन करावे यासाठी येथे सूचना फलक आहे। रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सूचना फलकाचा उपयोग करून मी आणि माझ्या मित्रांनी नाणेघाट प्रवासाला सुरुवात केली। रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर सुंदर अशा रस्त्याने आमचं स्वागत केलं। थोडे पुढे चालत आल्यानंतर दुसरा मुख्य प्रवेशद्वाराचा गेट तिथे बघायला मिळाला। पाणी पिऊन तहान आणि थकवा दूर करत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। खडतर प्रवास केल्यामुळे शरीरातील पूर्ण एनर्जी संपली होती, म्हणून पुढे गेल्यानंतर लिंबू सरबत ताव मारला। पुढे आल्यानंतर निसर्गाच्या सुंदर अशा देखाव्याने आमचं स्वागत केलं। कळतच नव्हतं की डोंगरात ढग आहे की ढगात डोंगर आहे, म्हणून नाणेघाटाचा हाच डोंगराचा भाग नाणाचा अंगठा म्हणून ओळखला जातो। याच डोंगराच्या पायथ्याखाली काही स्थानिक लोकांची चहा नाश्त्याची दुकाने आहेत, तेथे आम्ही चहा नाश्ता केला। मग मी सुद्धा फुगणीचा हँडल हातात धरून चाय बनवण्याची मुद्दाम ॲक्टिंग करायला लागलो। चहा नाश्ता करून झाल्यानंतर दगडी पायऱ्यांचा आधार घेऊन आम्ही चढायला सुरुवात केली। तसे प्राचीन काली व्यापाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बनवण्यात आल्या। अखेरीस 3 तासाच्या खडतर प्रवासानंतर नाणेघाट या ठिकाणी आम्ही पोहोचलो। समोरच दगडावरती कोरलेली हनुमानाची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळाली। ही आहे सातवाहनकालीन गुफा। या गुफेमध्ये सातवाहनाच्या वंशजाचे पुतळे होते, आता मात्र फक्त त्यांच्या पायाचे ठसे बघायला मिळतील। तसेच गुफेवरती असणाऱ्या भिंतीमध्ये सातवाहनाच्या पराक्रमाचे तसेच शौर्याची माहिती देणारी ब्राह्मी भाषेमध्ये काही लेख कोरले गेलेले आहेत। तसेच या गुफेमध्ये 40 ते 50 पर्यटक सहज राहू शकतात। रविवारचा दिवस असल्यामुळे पर्यटकांची येथे खूप गर्दी होती। कोकण आणि देशांना जोडणारा हाच तो व्यापारी मार्ग आणि येथूनच व्यापारी मालाची ने-आण करत असत। थोडं वर चालत आल्यानंतर जुन्नर या भागाला सुरुवात होते। नाणेघाटला पोहोचलो हे दाखवण्यासाठी बिनकामाची धावपळ। हा आहे जुन्नरचा भाग। नाणेघाट या ठिकाणी तुम्ही जुन्नर मार्गे सहज सोप्या पद्धतीने येऊ शकता। शाहरुख खानचा खूप मोठा फॅन असल्यामुळे दोन्ही हात वर करून शाहरुख खानची पोज मारली। नळावरील भांडणाप्रमाणे खूप साऱ्या बायका इथे जमल्या होत्या, म्हणून नक्की काय भानगड आहे हे बघण्यासाठी मी वर आलो। तर भांडण वगैरे काही नसून ही दगडी रांजण बघण्यासाठी सर्व बाया जमा झाल्या होत्या। 5 फुटाचा हा दगडी प्राचीन रांजण असून त्यावेळी व्यापाऱ्यांना टोल म्हणून काश्यपड नाणी यामध्ये टाकावे लागत असत। यावरून त्यावेळी सुद्धा टोल संस्कृती होती हे दिसून येतं। या मडक्यामध्ये अजून नाणी आहेत की काही हे बघण्यासाठी हा पोरगा वाकून बघतोय, यारच दिसतोय यो। तर खरंच नाणी आहेत की काही हे बघण्यासाठी मी जेव्हा वाकून बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये नाणी नसून काही लोकांच्या डोक्यात जसं पाणी असतं तसं मडक्यात पाणी दिसलं। दगडी रांजणाच्या विरुद्ध बाजूला गणपती बाप्पाची जुनी प्राचीन मूर्ती आहे। तसेच वरती प्राचीन शिवलिंग असून पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत। तसेच येथून वर चढून गेल्यानंतर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं रिव्हर्स वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळेल। रिव्हर्स वॉटरफॉलला बंदी घातली गेली असल्यामुळे तेथील असणाऱ्या स्थानिक सुरक्षा रक्षक यांनी आम्हाला वरती जाऊ दिले नाही। काकांना खूप मस्का लावण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काका काही ऐकले नाही, म्हणून गप आपली बॅग घेतल्याने मी माझ्या घरी निघालो। परतीच्या प्रवासामध्ये निघत असताना अमिताभ बच्चन सर यांच्यासारखी एक पोज मारली, हाय साला हाय। पण मी तर विसरलो होतो मी शाहरुख खानचा फॅन आहे, म्हणून हाताने बखुंडावरती करत पुन्हा शाहरुख खानची पोज मारली। या सुंदर अशा कलाकृतीचा निरोप घेत मी माझ्या घरी निघालो। तर व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक आणि शेअर करा। टाटा।